अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, तुम्ही मनापासून खूप मनापासून कोणताही व्यवसाय करताय किंवा तुम्ही मनापासून जी नोकरी आहे तुम्हाला ती करताय, पण त्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नाही किंवा पगारवाढ मिळत नाही किंवा एखादा व्यवसाय तुम्ही करता त्या व्यवसायात तुमची प्रगती होत नाही। मग तो कोणताही व्यवसाय, तुमचं ब्युटी पार्लर असेल, पिठाची गिरणी असेल किंवा एखादं छोटंसं किराणा मालाचं दुकान असेल, पानपट्टी असेल, वर्कशॉप असेल, मोठा कारखाना असेल किंवा तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा अजून कोणताही व्यवसाय, जो काही व्यवसाय तो तुम्ही खूप प्रामाणिक करता, खूप मेहनत करता, व्यवसायाच्या ठिकाणी वेळेत जाता, वेळेत सगळं लक्ष घालता आणि त्यातून पैसा पण येतो, पण तो आलेला पैसा टिकत नाही किंवा तुमच्या घरात पैसाच येत नाही। तर ह्यासाठी तुम्हाला अतिशय प्रभावीपणे नोकरी करता, नोकरी तुम्ही 2-3 वर्ष करून सुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळत नाही किंवा पगार वाढ होत नाही आणि पगार वाढ जरी झाली तरी आलेला पगार तुमचा महिना अखेरीस संपतो आणि शेवटी महिन्याच्या शेवटच्या वेळेला तुम्हाला कुणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागतात आणि पैसे स्थिर राहत नाहीत। ह्यासाठी अतिशय प्रभावी हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचे। हा उपाय तुम्ही श्रद्धेनं मनापासून केला तर तुम्हाला तुमच्या मनासारखा पैसा घरात यायला सुरू होईल, तुमच्या व्यवसायात अजून प्रगती होईल, पैसा भरपूर मिळेल, पैसा वाढत जाईल। ह्यासाठी हा उपाय काय करायचं बघा, प्रत्येक गुरुवारी तुम्ही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं। मंदिरात जाताना तुम्ही 108 अखंड तांदूळ आणि 1 कमळाचं फूल घ्यायचं। समजा तुमच्याकडे कमळाचं फूल नसेल तर तुम्ही गुलाबाचं लाल फूल घेतलं तरी चालेल, हे घेऊन जायचं। जाताना मग तुम्ही अगरबत्ती घ्या, भीमसेन कापूर घ्या, साखर घ्या आणि हळदी कुंकू घ्या, हे तुमच्या इच्छेनं, पण 108 तांदूळ आणि 1 कमळाचं किंवा गुलाबाचं फूल हे कंपल्सरी घ्यायचं। मंदिरामध्ये जायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हळदी कुंकू अर्पण करा, फूल अर्पण करा आणि 108 तांदूळ तुम्ही हातामध्ये घ्यायचे आणि तुमची इच्छा बोलायची। मी हा व्यवसाय करतो, समजा तुमचं किराणा मालाचं दुकान आहे तर मी माझं किराणा मालाचं दुकान चालू आहे, त्या दुकानातून मला म्हणावा तसा फायदा होत नाही आणि झालेला पैसा माझ्याकडे टिकत नाही, हा पैसा माझ्याकडे टिकावा आणि पैसा वाढावा, ह्यासाठी ए माता लक्ष्मी तुझ्या चरणी मी 108 तांदूळ अर्पण करतो म्हणायचं आणि 21 वेळा किंवा 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, कारण जिथे तुम्ही भगवान विष्णूंना प्रार्थना करता तिथे माता लक्ष्मी दे। तेही नसेल तर सगळ्यात प्रभावशाली आणि अतिशय महत्त्वाचा श्रीम 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 हा जरी मंत्र माता लक्ष्मीचा अतिशय पॉवरफुल मंत्र आहे, अतिशय प्रिय माता लक्ष्मीला मंत्र आहे, तो जरी 108 वेळा म्हटला आणि हे 108 तांदूळ तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण केला तर तुमच्या घरात येणारा पैसा स्थिर राहील, आलेला पैसा वाढेल, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमच्या प्रगतीहून अजून पैसा यायला सुरू होईल। दुसरा उपाय, प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला, आता हा फुलाचा आणि अखंड तांदळाचा प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला तुम्हाला उपाय करायचा आहे। त्याच पद्धतीनं दुसरा उपाय जो आहे तो काय करायचं, प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमा अमावस्येला तुम्ही काय करायचं, पिंपळाच्या झाडाची पूजा करायची, कारण पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिदैवत आहेत, त्याचप्रमाणे विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे, त्याचप्रमाणे पितृंचा वास आहे। तर सगळ्या ह्या देवांची पूजा तुम्हाला ह्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी करायची। काय करायचं, जाताना एक तांब्या पाणी, हळद कुंकू, अखंड तांदूळ हे सगळं पूजेचं साहित्य तुम्ही घेऊन जायचं। सगळ्यात पहिल्यांदा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं, हळदी कुंकू घालायचं, पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही, हळदी कुंकू घालायचं, अगरबत्ती लावायची, तुम्ही जे काय अखंड तांदूळ वगैरे नेले ते अक्षता तयार करून टाकायचे। अक्षता म्हणजे हळदी कुंकू लावायचं आणि त्या अर्पण करायच्या, कारण फक्त आणि फक्त महादेवाला आपण पांढऱ्या अक्षता अर्पण करत असतो, प्रत्येक देवाला आपण अक्षता बनवून घालत असतो हळदी कुंकू लावून, म्हणून अक्षता बनवायच्या आणि त्या अर्पण करायच्या। दिवा नेला असेल तर दिवा प्रज्वलित करा, कापूर नेला असेल तर कापूर प्रज्वलित करा आणि त्यानंतर थोडासा जाड रवा आणि थोडी साखर प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मुंग्यांना खायला घालून या
आणि 11 प्रदक्षिणा घाला आणि तुमची जी काय अडचण आहे ती बोला. माझ्या घरामध्ये येणारा पैसा टिकत नाही आहे, आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसाच येत नाही, पैशाची आर्थिक अडचण तयार झालेली आहे आणि ही सगळी आर्थिक अडचण दूर होऊ दे, घरामध्ये पैसा आलेला स्थिर होऊ दे, पैशामध्ये पैशाची वाढ होऊ दे, असं तुम्ही प्रार्थना करायची. आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं, कुणाशी बोलायचं नाही किंवा कुठेही थांबायचं नाही. घरात येताना बाहेर पाय धुवायचे आणि मग घरात प्रवेश करायचा. अशा पद्धतीने हे 2 प्रभावी उपाय जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला केला तर अतिशय प्रभाव, त्याचा फायदा तर होईलच, त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये पैसा वाढायला सुरू होईल. नक्की हे छोटे छोटे उपाय जे मी सांगितले ते सगळे तुम्ही करा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये मात्र श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण स्वामी समर्थ जिथे आहेत तिथे आपण आहे. स्वामी समर्थांच्यामुळे आज आपण ह्या जगामध्ये आहे, कारण स्वामी समर्थ सांगतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता बघा. माहिती जशी सांगितली आहे तसाच जर उपाय केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.